आज घडीला सैनिक निष्ठेची व सैनिक शिस्तीची गरज आहे. उद्योजक सुदेश सापळे. आपण ज्या देशाच्या भूमीत राहतो त्या मायभूमीच्या मातीशी इमान राखण्याची आज नितांत गरज आहे. तरच जगण्याला खरा अर्थ राहतो. निष्ठा ही सैनिकासारखी हवी, त्याचबरोबर शिस्तही हवी. हा आदर्श आपण या आजी-माजी सैनिकाकडून घेऊ, असे प्रतिपादन गारगोटीचे उद्योजक सुदेश सापळे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. ते श्री शाहू वाचनालय गारगोटी येथे वीर सैनिक वीर माता यांच्या सत्कारानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. महसूल पंधरवडा उपक्रमांतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी या सदरात वीर माता वीर पत्नी यांचा सत्कार व त्यांच्या काही समस्या जाणून घेणे व त्यांचे तालुका स्तरावर निराकरण करणे या उद्देशाने उद्योगपती सुदेश सापळे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आयोजित केला होता. उद्योजक सुदेश सापळे दरवर्षी 15 ऑगस्टच्या दरम्यान अशा कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहेत. यावेळी बोलताना जिल्हा सैनिक कार्यालयाचे राज्य संघटक सुभेदार नामदेव पाटील म्हणाले की सैनिक सीमेवर रात्रंदिवस पहारा करतात, म्हणून आम्ही देशात निवांत फिरतो, म्हणून आम्ही देशात सुरक्षित आहोत. आजच्या तरुण पिढीने सैनिकी शिस्तीचा आणि विचाराचा आदर्श घ्यावा. यावेळी बोलताना माजी सैनिक तलाठी महादेव देसाई म्हणाले की देशसेवा करण्याची संधी आम्हा सैनिकांना मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो. जगातली सर्वात मोठी सेवा ही देशसेवा आहे. तिचे पालन आजच्या पिढीने प्रामाणिकपणे करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या 10 आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तहसीलदार बुद्रगड यांनी जमा केलेला ध्वजनिधी ₹50,000 सैनिक कल्याण संघटनेकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. यावेळी बुद्रगड तहसील कार्यालयाचे सर्व मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल, आजी-माजी सैनिक उपस्थित होते. आजी-माजी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन नारायण देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर आभार तहसीलदार बुद्रगडचे निवासी नायब तहसीलदार डॉ. सुशांत कांबळे यांनी मानले.